अहिर या यूट्यूब चॅनलवर. तर आज थांबेलवरून तुम्हाला तर पहिल्यांदा कळलंच असेल की मी कुठं जात आहे. तर खूप दिवस झाले मी माझ्या नवऱ्याला बोलत होते की IMAXवर आपण मूवी बघायला जाऊ. तर माझ्या नवऱ्याने आज माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल असं सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. तर ते म्हणजे असं की तो बोलला की IMAXपेक्षा पण तुला चांगल्या क्वालिटीचे मी काहीतरी गिफ्टच समजून घ्या ते, कारण की मी पण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करणार आहे आणि ते मेन म्हणजे महाराष्ट्रात फक्त एका ठिकाणी आहे. तर चला आपण एक्सप्लोअर करूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं तसं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तर आम्ही आलेलो आहे सिटी प्राईड मल्टीप्लेक्स मॉलला, जी की आहे खराडीमध्ये पुण्यामध्ये. जर तुम्हाला याच्या म्हणजे आता हा जो आहे ना, हा डॉल्बी सिनेमा बघायला आम्ही आलेलो आहे. सेल्फी कशाला काढणार हे बघू ना शॉर्ट. ते बरं कसं वाटते, मी विचारत होते तुला कसं वाटते पुण्याचा मॉल. फायनली आम्ही आलेलो आहे सिटी प्राईड मल्टीप्लेक्स सिनेमा. चलो तू उठ एक मिनिट, तुझं सगळं पंचकर्म सेंटर्स हैं। बीमारी से छुटकारा पाने के लिए संपर्क करें 7398 Hey Meta, start recording. वाव, खूपच मोठी जागा आहे. Dolby Cinema. It's where the most advanced cinematic technology you've ever experienced begins. This is Dolby Atmos. The number of speakers around you no longer matters, because this is the world's first object-based cinematic audio. With powerful moving audio that transcends from channels to moving around you with pinpoint accuracy. Whether the soundscape sits हे गाईज, तर आता आम्ही आमच्या घरी आलेलो आहे. तिथे व्हिडिओ करणं पॉसिबल नव्हतं, म्हणून मी आता आम्ही घरी आलो आणि घरी मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे, जो की माझ्या नवऱ्याने मला सरप्राईज केलं होतं. त्यांनी खूप जास्त मला सांगितलेलं की कसा ऑडिओ आहे, कसा डॉल्बी सिनेमा आहे, तुला काय एक्सपिरियन्स येणार. तो खूप सांगत होता, कारण की त्याने ऑलरेडी जी यूट्यूबवर आहे, जी रिव्ह्यू आहे तो बघून आलेला, म्हणून त्यांनी मला सरप्राईज केलेलं. तर मला असं वाटलं ठीक आहे, इट्स ओके, माझ्या नवऱ्याची चॉईस अशीच असणार, आपण जाऊन बघूया एक वेळा. पण भाई साहब, जो एक्सपिरियन्स होता मी तुम्हाला माझ्या तोंडातून सांगू पण नाही शकत, असा एक्सपिरियन्स होता. आणि मी आता तुम्हाला किती पण शेअर केलं तरी जो तुम्ही स्वतः जाऊन तिथे बघणार ना, ते काही वेगळंच असणार. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही पण जो डॉल्बी सिनेमा आहे त्याच्यात एक तरी मूवी बघायला जा. ॲक्च्युली काय आहे ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये ते एकच असं डॉल्बी सिनेमाचं जे सिटी आहे ते पुणे आहे, जी की खराडीमध्ये सिटी प्राईडमध्ये येते. तर मला असं वाटते की ठीक आहे, आम्हाला पण थोडंसं एक्सपेन्सिव्ह गेलंच ते, कारण की आम्हाला डिस्टन्स पण खूप लांब होतं. आणि ठीक आहे, पण कसं असतं ना, आपल्या लाईफमध्ये आपण एकच वेळा मूवी बघतो, एकच वेळा अनुभव घेतो त्या गोष्टीचा. तर तुम्ही पण ते तो अनुभव घ्यायला प्लीज जा.
आणि एक आणखी शेअर करते मी की जो डॉल्बी सिनेमा आहे, जो की आम्ही मूवी बघायला गेलेलो आहे, तो मूवीचं नाव होतं इविल डेड बर्थ. तर तो जो हॉरर मूवी होता ना, तर ॲक्च्युअली डॉल्बी सिनेमामध्ये 61 स्पीकर्स आहेत. तर खालून, इकडून, तिकडून, वरून, चारीकडून आपल्याला तो आवाज येतो आणि जो एक्सपिरियन्स भूताचा जो हॉरर जो आपल्या देशात तर कधी बनणारच नाही, बट जो भीती वाटते ना आपल्या मनामध्ये, ते तुम्ही भाई, म्हणजे मी तर आता माझ्याजवळ शब्द पण नाही आहेत की मी तुम्हाला ते शेअर करू शकते. तर मूवी पण एक नंबर मूवी होता. त्याच्यामधले जे सीन होते ना, ते तुम्ही आपल्या म्हणजे जे थिएटर आहे त्याच्यामध्ये तो अनुभवच नाही घेऊ शकत. तुम्हाला जर बघायचं असेल तर डॉल्बी सिनेमामध्ये जा आणि बघा. आणि माझ्या नवऱ्याला म्हणू शकते की मी चुकीची होती. जे त्याची चॉईस आहे ती खूपच छान आहे, मला माहिती आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ती छान आहे. हां, आणि एक मी आणखी तुम्हाला म्हणजे मला रिव्हील नाही करायचं आहे, बट जर तुम्ही हॉरर मूवीचे फॅन असणार तर तुम्ही लास्टपर्यंत म्हणजे जे स्क्रीन नंतर जे नाव आणि म्युझिक वाजतं ना त्याच्यानंतर पण पोस्ट क्रेडिटसाठी थांबा. कारण की 2 आहेत, जे काही एक येतो आणि तो लोक बघून चालले जातात. बट त्या थिएटरमध्ये मला म्हणजे सिद्धूला आणि मला ते रेकॉर्ड करायचं होतं. ते सिनेमामध्ये फक्त आम्ही दोघं होतो आणि ते सेल्फ जे असतात ना केअरिंगवाले ते सगळं साफ करायला आले होते, पण आम्ही दोघं थांबलेलो तो सीन बघायला. तर नक्की तुम्ही तो सीन बघा. आणि बस हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, मी थोडे क्लिप पण तुम्हाला टाकलेले आहेत डॉल्बी सिनेमाचे. जास्त नाही रेकॉर्ड करू शकले कारण की बाकीच्या लोकांना पण डिस्टर्ब होते म्हणून, बट माझ्याच्याने जेवढं होते मी तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि थँक्यू सो मच माय हजबंड फॉर गिविंग मी ब्युटिफुल सरप्राईज.